नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। अहिल्यानगर शहरातील सीना नदीने घेतले रुद्ररूप, पाण्याने घातले थैमान। अहिल्यानगर शहरात नेप्ती नाका येथील सीना नदीने आज रुद्ररूप घेऊन सर्व परिसर पाण्यात घेतला असून नगर शहरातील नदीपात्राजवळील छोटी छोटी गावं व नागापूर, MIDC, वारुळ, मारुती रोड, नेप्ती नाका येथील सीना नदी, काटवण, खंडोबा रोड, स्टेशन रोड, नगर पुणे महामार्ग या सर्व परिसर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे नागरिकांना घराबाहेर येऊन सुरक्षित ठिकाणी यावे लागले असून कुठलीही जीवितहानी झाली नसून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नागरिकांचे दुकानदाराची मालाची मोठी नुकसान झाले असून घराघरात पाणी शिरल्यामुळे घरातील वस्तू पाण्यात वाहून गेल्या असून दुपारी संध्याकाळी खायचं काय, मुलाबाळांसमवेत रस्त्यावर आले असून यांच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये। नेते मंडळी नुसतं येऊन पाहणी करत मोठेपण दाखवत आहेत, पण कोणाची किती नुकसान झाले त्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यांच्या नुकसानीची किंवा चहा पाणी जेवणाची कुठलीही नगरसेवक किंवा अधिकारी, आयुक्त कोणीही विचारपूस केलेली नसून नागरिक संताप व्यक्त करत आहेत। सन 1996 नंतर कालपासून सतत मुसळधार पावसामुळे आज रविवार पहाटेपासून नदीपात्र पूर्ण भरल्यामुळे नदीतील पाणी नेप्ती नाका चौकापर्यंत पाणी आले होते। दुपारी 3 वाजेपर्यंत पाणी कमी झाले नसून दुपारपर्यंत नागरिक घरातून पाणी बाहेर काढत होते। काहींच्या घरातील वस्तू, धान्य, कपडे वाहून गेल्यामुळे घरात राहणे अवघड झाले आहे। अग्निशमन दल व पालिका कर्मचारी मदत करण्यासाठी पुढे आले आहेत। काही नागरिकांना सुरक्षित आतून ते निघून गेले आहेत, सुरक्षित ठिकाणी ते निघून गेले आहेत, पण त्यांना विचारणारे कोण नसल्यामुळे ते निघून गेले। दातरंगे मळा परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून लहान मोठ्या गाड्या पण पाण्यात बुडून गेल्यात। वीटभट्टी परिसरात घर, गाड्या पाण्यात बुडाल्या असून घरातून निघणे अवघड झाले असून वीटभट्टी येथील गरीब कुटुंब, रोजंदारीवर काम करणारे कामगार, छोट्या छोट्या घरात पाणी गेल्यामुळे मुलाबाळांसमवेत रस्त्यावर यावे लागले आहे। याकडे कोणाचेही लक्ष नसून नागरिक संताप व्यक्त करत आहेत। सकाळपासून सर्व उपाशी असून एकही नगरसेवक सुद्धा फिरकले नसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे। या दातरंगे मळा परिसरात सर्व सामान्य नागरिक राहतात, दिवसभर काम करून आपला प्रपंच चालवतात। गोरगरिबांना आर्थिक मदत तरी करावी असे सर्वसामान्य नागरिक मागणी करत आहेत। या नेप्ती नाका परिसरात पोलीस नागरिकांना आवाहन करत पाण्यापासून लांब राहण्याचे आवाहन करत कोणीही पाण्यात स्टंटबाजी करू नये असे आवाहन जिल्हा उपअधीक्षक शंकर मिसाळ यांनी केले आहे। अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन। वस्तीमध्ये पाणी आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे आपण बॅरिकेड केलेले आहेत। बॅरिकेड करून या ठिकाणी वाहनं व लोकांना आणण्यासाठी मनाई केलेली आहे। तसेच या ठिकाणी आपण प्रशासनाच्या मदतीने जे नागरिक अडकलेले आहेत त्यांना आपण काढण्याचं काम चालू आहे। हेच करण्यात येत आहे की ज्या ठिकाणी रस्त्यावरती पाणी आलेलं आहे तसेच पाणी साचलेलं त्या ठिकाणी आपले वाहन किंवा आपण जाऊ नये, आपण सुरक्षितरित्या आपल्या घरी राहू। ही पुराचं पाणी इथं बागरोजा मळा आहे, हडको आहे, बागरोजा हडको आहे, रेणाविकर कॉलनी आहे, शिला विहार कॉलनी। इथं आज घरामध्ये पाणी आपल्या इकडं घुसलेलं आहे। जवळ प्रत्येक घरामध्ये 2 ते 2.5 फूट पाणी आहे। ही कुठलाही सकाळी झोपेतून उठल्यानंतर अचानक पाणी वाढायला सुरुवात झाली। इथल्या रहिवाशांना कुठल्याही प्रकारची आगाऊ सूचना प्रशासनातर्फे देण्यात आली नाही किंवा इथं आज 4 तास झाले इथं सगळ्यांचे घरामध्ये पाणी आहे, कुठलंही अजून प्रशासनाची दखल घ्यायला आलं नाही किंवा याच्यावर काय करायला पाहिजे। जर अचानक आणखीन 5-10 फूट पाणी आलं असतं तर तिथल्या रहिवाशांची काय हाल झाली असती किंवा इथं किती लोकांना जलसमाधी मिळाली असती याचं गणित फक्त देव आणि आम्ही देवच करू शकतो। आणि आम्हाला आता प्रशासनाची कुठल्याही प्रकारची अपेक्षा राहिली नाही। इथं आम्ही पूर्ण राम भरोसे आहेत। वास्तविक पाहता आत्ताच एक 5-6 महिन्यापूर्वी इथं करोडो रुपये खर्च करून इथं नाले तयार झाल्या, कॉन्क्रीट तयार झालं, पण ह्या नियोजन महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळं इथलं पाणी ना गटारीत गेलं ना इथं कुठं नदीला जाऊन मिळालं। आता ठीक आहे, फार मोठी आता पूर्ण राज्यभरामध्येच थोडं पावसाचं महापुराचं किंवा पावसाचं थैमान चालू आहे। ही गोष्ट जरी आम्ही समजू शकलो की पुराचं पाणी आलं, परंतु इथं पुराचं नाही, थोडं जरी पाऊस आला तरी ह्या रस्त्याला नद्याचं स्वरूप येतं
आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत, मी तर म्हणतो शासनाला माझी विनंती राहील की जी नगरपालिका पूर्वी नगर परिषद नगरला होती, तिचं नगरपालिकेत पुन्हा महानगरपालिकेचा मान्यता रद्द करावी आणि नगर परिषदच नाही तर इथं फक्त ग्रामपंचायत त्यांनी स्थापन करावी। त्याचं कारण असं आहे की ह्या महापालिका प्रशासनाला कुठलीही अक्कल नाही आहे, तांत्रिक अक्कल नाही आहे की आपत्ती व्यवस्थापन कसं करायचं, एखादी जर घटना घडली तर कसं करायचं, किंवा रोड रस्ते कसे करायचे भविष्यात त्याचा जास्त टिकाऊ किंवा त्याचा उपयोग झाला पाहिजे, या कुठल्याही बाबत प्रशासन विचार करत नाही। या उलट इथले राजकीय नेते, पुढारी आणि प्रशासन यांची अभद्र युती या नगर शहराला लाभलेली आहे आणि ह्या अभद्र युतीमधून असं भ्रष्टाचाराचं अनैतिक आपत्ती असं जन्माला येतं। फक्त आणि फक्त इथलं विकास कामे ठेकेदार आणि प्रशासनाचा खिसा आणि पोट भरण्यासाठी तिथं विकास कामे केले जातात। त्या विकास कामाचा जनतेला उपयोग हो नाहीतर नाही हो या कुठल्याही प्रकारचा हा विचार करत नाही। वास्तविक इथं 3 उपायुक्त आहेत, 1 आयुक्त आहे, EDDP मोठमोठे इंजिनियर फक्त AC कॅबिनमध्ये खुर्च्या उभवण्याचं काम करतात, फार मोठा प्रचंड पगार घेण्याचं काम करतात आणि कुठल्याही प्रकारचा नागरी सुविधा देण्यासाठी हे प्रशासन अपयशी ठरलेले आहे आणि यांचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।